नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नवीन वर्ष सुरू होत आहे, पण जर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल व्हावा असं तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल, तुम्हाला सतत अडचणी, मानसिक त्रास, आर्थिक अडथळे, नकारात्मकता जाणवत असेल आणि स्वामींची कृपा हवी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन वर्षामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला या वर्षभरामध्ये का करावं आणि कसं करावं. तर ही सेवा तुमचं नशीब कसं बदलते, स्वामी कसं प्रत्यक्ष मार्ग दाखवतात. तर स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय? तर स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं दिव्य चरित्र, जे फक्त वाचनासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. तर हा ग्रंथ आहे, स्वामी चरित्र सारामृत असा हा ग्रंथ. तर हा ग्रंथ वाचताना मन शांत होतं, बुद्धी स्थिर होते, अडचणींवर आपल्याला उत्तर मिळू लागतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींशी आपलं नातं तयार होतं. हा ग्रंथ म्हणजे भक्तांसाठी स्वामींचं चालतं बोलतं मार्गदर्शन आहे आणि संकटामध्ये आधार देणारा दिवा आहे. तर नवीन वर्षातच ही सेवा का सुरू करावी? तर नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्प, नवीन दिशा आणि नवीन सुरुवात. आपल्याला या नवीन वर्षामध्ये संकल्प करून आयुष्य बदलेल अशी स्वामी सेवा सुरू करायची आहे. तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर स्वामींची कृपा मिळते. स्वामी चरित्र सारामृताचे नियमित पारायण केल्याने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. म्हणून वर्षभर आपल्याला पारायण का करायचे आहे आणि कसं करायचं. बहुतेक लोक 7 दिवस पारायण करतात, तर कोणी 11 पारायण करतात, तर कोणी 21 पारायण करतात, तर कोणी 51 पारायण करतात, तर कोणी 1 पारायण करून पण थांबतात. पण स्वामी सांगतात, जो सातत्य ठेवतो त्याला मी पूर्ण फळ देतो. आता वर्षभर पारायण केल्याने काय होतं? तर मन स्थिर होतं, वाईट सवयी असतात त्या हळूहळू सुटतात, नकारात्मक विचार निघून जातात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अडचणी कमी व्हायला सुरुवात होते. आणि मग एक वेळ अशी येते की स्वामी उत्तर द्यायला सुरुवात करतात. तर वर्षभर पारायणाची सेवा कशी करावी? आता लक्षपूर्वक ऐका. ही सेवा खूप सोपी आहे, पण नियमित आणि श्रद्धेने केली तर चमत्कारिक आहे. तर सेवा सुरू करण्याचा दिवस, कधी सेवा सुरू करावी? तर नवीन वर्षाचा पहिला दिवस आता लवकरच येतोय, त्या दिवशी सेवा सुरू करा, किंवा नवीन वर्षाचा पहिला गुरुवार येईल त्या दिवशी सेवा सुरू करा, किंवा पौर्णिमा येईल, किंवा कोणताही दिवस. अगदी तुम्हाला विचार आला की मला उद्यापासून स्वामी चरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे असा तुम्हाला विचार आला, तर तुम्ही उद्यापासून सेवा सुरू करू शकतात. तुम्ही मनात इच्छा असेल तेव्हा अगदी पूर्ण श्रद्धेने, अगदी भक्तिभावाने पारायण करू शकतात. मग नवीन वर्षात मनात निश्चय करा की स्वामी, मी वर्षभर तुमचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करणार आहे असं मनामध्ये ठरवून घ्या. मग रोज 3 अध्याय वाचा. 3 अध्याय वाचून 7 दिवसात एक पारायण होतं. ही नित्य सेवा होते. किंवा तुम्ही या एका वर्षात जास्तीत जास्त पारायण करण्याचा संकल्प करा. म्हणजे 11 पारायण करा, 21 पारायण करा, या वर्षभरात 51 पारायण करा, किंवा 108 पारायण पूर्ण करण्याचा मनामध्ये ध्यास घ्या. जास्तीत जास्त पारायण पूर्ण करा. या पोथीमध्ये 21 अध्याय आहे. 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीत वाचन करून तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकतात. 1 ते 21 अध्याय वाचायला 1 तास लागतो. अशा पद्धतीने तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं या नवीन वर्षामध्ये आपलं नशीब बदलण्यासाठी सर्वात पवित्र, प्रभावी अशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी. स्वामी चरित्र सारामृत पारायण अगदी कोणालाही वाचू शकतात, कोणीही वाचू शकतं. ज्यांना वाचता येतं त्यांनी हे वाचू शकतात. आणि ज्यांना संपूर्ण पारायण म्हणजे 1 तास एकाच जागेवर बसता येईल अशा व्यक्ती पारायण करू शकतात. पण समजा जर तुम्हाला पारायण करायचं आहे पण तुम्ही 1 तास जमिनीवर खाली बसू शकणार नाही, मग तुम्ही अशा वेळेस खुर्चीवर बसून पण हे पारायण करू शकतात. पण पारायण नक्की करा. सेवा सुरू करण्यापूर्वी आता काय करावे? तर ज्या दिवशी तुम्ही पारायण वाचनाची सुरुवात करणार आहात त्या दिवशी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घाला. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर, देवघरासमोर एक दिवा लावा, अगरबत्ती, धूप, दीप लावा. मन शांत ठेवा. स्वामी सेवा करताना
आपल्याला काही मोठी पूजा वगैरे लागत नाही, फक्त मनामध्ये भाव हवा आणि संकल्प करून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर संकल्प कसा करायचा? तर उजव्या हातात पाणी घ्यायचं, त्यामध्ये अक्षदा एक फूल घ्यायचं, आपलं नाव बोलायचं, आपलं गोत्र बोलायचं आणि तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण वर्षभरामध्ये किती पारायण पूर्ण करणार आहात तसं स्वामींना सांगायचं. संकल्प करताना असं सांगायचं आणि नंतर ते पाणी तामनात सोडायचं. आता हा झाला संकल्प. आता स्वामींना प्रार्थना करणे खूप महत्वाचं आहे. मग प्रार्थना कशी करायची? तर श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या बुद्धीने नाही, माझ्या वाचनाने नाही, तर तुमच्या कृपेने जे पारायण पूर्ण हो माझ्याकडून, अशी प्रार्थना स्वामींना करायची. काही चूक झाली तर मला क्षमा करावी. आता रोज किती वाचावं? तर या पारायणाचं, या पोथीचं रोज 3 अध्याय वाचणे आणि 11 माळी जप रोज करणे म्हणजे सर्वात उत्तम सेवा आहे, खूप पवित्र सेवा आहे. पण रोज 3 अध्याय तरी नक्की वाचा, ही नित्य सेवा होईल. रोज 3 अध्याय आणि 11 माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप, ही झाली आपली वर्षभरात तुम्ही अखंड सेवा करणार तर ही नित्य सेवा होईल. रोज 3 अध्याय म्हणजे 7 दिवसामध्ये आपलं एक पारायण पूर्ण होईल. मग पुन्हा 8व्या दिवसापासून पुन्हा 1 ते 3 अध्याय वाचन सुरू करायचं. असं आपल्याला हे वर्षभर करायचं. ही झाली नित्य सेवा. या सेवेमध्ये खंड पडू देऊ नये. स्त्रियांना मासिक धर्म आला तर तेव्हा सेवा बंद ठेवावी. मग पुन्हा 5व्या दिवसापासून सेवा सुरू करावी. कधी काही कारणास्तव सेवेमध्ये खंड पडला तर एक दिवस चुकला तर दुसऱ्या दिवशी वाचू शकतात. फक्त सेवा पुन्हा सुरू ठेवा, खंड पडू देऊ नका. या नित्य सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. आता ही नित्य सेवा पण खूप प्रभावी सेवा आहे. पण संपूर्ण एक पारायण आपल्याला करायचं आहे. मग एकाच बैठकीत 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे, तेव्हा एक पारायण पूर्ण होईल. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये 11, 21, 51 किंवा तुम्हाला शक्य असेल तर 108 पारायण करणे अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते. आता कोणत्या वेळेला वाचन करावे? तर पारायणाची वेळ सकाळची वेळ अगदी उत्तम असते. पण समजा किंवा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही वाचन करा. रोज पण एकाच वेळेला वाचनाचा प्रयत्न करा, रोज वेळ बदलू नका. हळूहळू ती वेळ स्वामींच्या भेटीची वेळ होते. एकच वेळ ठेवा. आता पारायण करताना येणारे अनुभव. जर वर्षभर पारायण करताना काही दिवस कंटाळा येईल, कधी कधी वाचताना झोप येईल, जांभळ्या येतील, कंटाळा येईल, काही दिवस मन लागणार नाही. पण घाबरू नका, हे संकेत आहे की सेवा चालू आहे. पण मग नंतर अचानक आपलं मन हलकं वाटेल. तुमच्या प्रश्नांचं उत्तर स्वप्नामध्ये तुम्हाला मिळेल. एखादी अडचण आपोआप सुटेल, तुम्हाला योग्य व्यक्ती भेटेल. स्वामी कधीही गाजावाजा करत नाही, ते शांतपणे काम करतात. आता सेवा करताना कोणत्या गोष्टी टाळाव्या? तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणार असाल किंवा नित्य सेवा करणार असाल तर या गोष्टी टाळाव्या. तर खोटं बोलू नये, या सेवेच्या दरम्यान नॉनव्हेज खाऊ नये, दुसऱ्याचा द्वेष करू नये, सेवा करताना अहंकार करू नये. मी खूप मोठी सेवा करतो, मी खूप मोठा स्वामी भक्त आहे, असा अहंकार मनात येऊ देऊ नका. ही सेवा गुप्त ठेवा. स्वामींना नम्र भक्त आवडतो. तरी अशा पद्धतीने आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पारायण या वर्षामध्ये संकल्प करून करायचा आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, जास्तीत जास्त पारायण पूर्ण करा आणि तुम्ही प्रचिती स्वतः अनुभवा. वर्षभर सेवा पूर्ण झाल्यावर आता काय करायचं? तर शेवटच्या दिवशी देवासमोर दिवा लावायचा, स्वामींचे आभार मानायचे. स्वामी, मला पारायण करून समाधान मिळालं, माझं मन खूप शांत झालं, तुमचं सानिध्य मला मिळालं, हेच माझं भाग्य आहे. एवढं म्हटलं तरी स्वामी समाधानी होतात. वर्षभर पारायण केल्याचे अद्भुत लाभ काय आहे? तर मानसिक शांती मिळते, संकटात योग्य निर्णय घेता येतो, नकारात्मक शक्ती दूर होते, घरामध्ये समाधान राहते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींची कृपा कायम आपल्या सोबत राहते. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात आता काहीतरी बदल व्हावा तर नवीन वर्षात ही सेवा नक्की सुरू करा. स्वामी तुम्हाला हळूहळू बदलतील, तुम्हाला कळणार पण नाही इतका बदल होईल आयुष्यामध्ये. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून या नवीन वर्षात स्वामी चरित्र सारामृत पारायण सुरू करा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा
आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.